करत आहे. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर आजचा लेख आवडला तर जरूर व्हिडिओला एक छोटासा लाईक द्या. तसंच यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर चॅनेलला नवीन असलात किंवा काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असलं तर जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण. आजच्या लेखिका आहेत मनकर्णिका उर्फ मानसी कुलकर्णी आणि लेखाचं शीर्षक आहे परंपरा ते बोथरा. परंपरा ते बोथरा. थोडा गमतीशीर आढावा. इसवी सनापूर्वी आपल्या पतंजली मुनींनी प्राचीन भारतीय योग ग्रंथांचं प्रथांचं संकलन आणि पद्धतशीर मांडणी पतंजली योगसूत्र ह्या नावाने केली. त्यानंतर आपल्या देशातल्या असंख्य योगिनी ही परंपरा चालू ठेवली होती. पण नंतर ती काळाच्या ओघात काहीशी विस्मृतीत गेली. पण जसं भारतातलं वैद्यकशास्त्र पुढे जात गेलं तसे योग विषयी देखील खूप संशोधन झाले. आणि मग जशी आपल्या शरीरामध्ये 7 मुख्य ऊर्जा चक्र किंवा ऊर्जा केंद्र आहेत, तसंच ह्या देशातल्या आधुनिक प्रमुख योगींनी आपल्या देशातल्या जनतेत योगप्रेमाचे चक्र फिरवून त्याची सवय लावण्याचं मोठं काम केलं. पाश्चिमात्य लोकांच्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक निकषांनी मोजण्याच्या पद्धतीचे आव्हान असते. कैवल्यधाम, ओल्डेस्ट योगा इन्स्टिट्यूट इन द वर्ल्ड, स्वामी कुवलयानंदांनी 1924 मध्ये याची स्थापना करून मुख्यतः तिथं योगाचं ज्ञान विज्ञानाच्या तत्वावर तपासून पाहण्याच्या दृष्टीने सायंटिफिक रिसर्च केला. आधुनिक विज्ञानाची यंत्र आणून योगाचं मूल्यमापन चालू केलं आणि मग आध्यात्मिक अनुभूती पण आधुनिक वैज्ञानिक प्रयोगशाळेत सिद्ध केली. बंगलोरमध्ये डॉक्टर HR नागेंद्र यांनी देखील स्वामी विवेकानंद अनुसंधान केंद्र इथे असंच संशोधन केलं. आणि मग आधी केवळ प्रिव्हेंटिव्ह म्हणून मानली जाणारी ही साधना योग थेरपी म्हणून जागतिक पातळीवर सिद्ध झाली. आठवतंय? साधारण 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट. भारतातल्या बहुतेक तरुणांना किंवा मुलांना पहाटे जाग कशाने यायची बरं? तर त्यांचे आजी आजोबा टीव्हीवर रामदेव बाबांचे आस्था चॅनेलवरचे भव्य योग शिबिर बघून त्यांच्याच प्रमाणे योगाभ्यास करण्याचा प्रयत्न करत असायचे. रामदेव बाबांनी योग आणि आयुर्वेदाला जागतिक पातळीवर पोहोचवलं. त्यांनी पतंजली योगपीठ स्थापन केलं. पण आई बाबा अजूनही सकाळचा स्वयंपाक आणि ऑफिसला जाण्याच्या गडबडीतच असायचे. ते मग फक्त पतंजलीची स्वदेशी उत्पादनं भरपूर वापरण्यावर भर द्यायला लागले. आणि तरुण मंडळी ही बाबांच्या आवाजाने जरी जाग आली तरी बाबांचा भगवा अवतार पाहून कानावर अगदी उशी दाबून परत झोपून जायचे. त्यानंतर देशामध्ये स्मार्टफोन झाले. जिओमुळे भरपूर नेटपॅक प्रत्येकाच्या खिशामध्ये अवतरू लागले. आणि मग अचानक आली कमनीय शिल्पा शेट्टी, जिच्यामुळे सिंगल तरुण त्यांच्यात योगप्रेम जागृत झालं. पण कौटुंबिक टीव्हीवर मात्र तिला स्थान नव्हतं. त्याच वेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून श्री श्री रविशंकर हे तणाव मुक्तीसाठी देश विदेशामध्ये शिबिर घेत होते. 40च्या वरचे काही ना काही शारीरिक व्याधी सुरू झालेले असे आई बाबा अशा शिबिरांकडे मग ओढले गेले. BKS अय्यंगार गुरुजींनी प्रॉक्स योगाचीही ओळख करून दिली. त्यांनी साधकांना शरीराची अचूक
ठेवण साधण्यामध्ये मदत करण्यासाठी योग ब्लॉक, पट्टे, उश्या, खुर्च्या तसंच भिंतीला बांधायच्या दोऱ्या ह्यासारख्या साधनांचा वापर सुरू केला. देशामधल्या काही विशेष रुग्णालयांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ ठाण्यातलं सिंघानिया हॉस्पिटल खास योगा सेल चालू होऊन तिथे पारंपरिक पद्धतीने योगासने करू न शकणाऱ्या रुग्णांना अगदी सोयीची पडतील अशी उत्पादनं ठेवली गेली. गुडघेदुखीमुळे वज्रासनात बसू न शकणाऱ्यांसाठी चौरंगासारखं असं स्टूल, बॅकवर्ड बेंडिंगसाठी आधारभूत अशी अर्धगोलाकार आरामदायी छानशी उत्पादनं, ज्यामुळे औषधोपचारांच्या बरोबरच रुग्णांसाठीही नियमित योग साधना हा एक आनंद सोहळा होऊ लागला. भारताच्या पहिला महिला IPS अधिकारी डॉक्टर किरण बेदी यांनी बिहार जेलच्या कैद्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी योग आणि विपश्यनेचा उपयोग केला. यामुळे कैद्यांच्या वर्तनामध्ये खूप सकारात्मक बदल झाला आणि ह्यासाठी त्यांना रॅमन मेगसेसे पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. सुप्रसिद्ध क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी राहुल द्रविड, अंजली भागवत यासारख्या खेळाडूंची मानसिक कणखरता आणि एकाग्रता वाढवण्यासाठी योग तंत्रांचा यशस्वी उपयोग केला. त्यांचे विजयाचे मानसशास्त्र हे पुस्तक खूप प्रसिद्ध झाले आणि मग अवतरले मोदी युग. पहिला इंटरनॅशनल योगा डे साजरा झाला 21 जून 2015 एकाच वेळी 84 देशांनी ठरलेली 21 आसनं करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं. आपल्या देशाच्या दृष्टीने महत्वाचे. त्या निमित्ताने त्यापूर्वी कदाचित कधीच न वाकलेले मंत्री संत्री पण कॅमेरा पुढे वाकले. आयुष मंत्रालय स्थापनेमुळे योग विषयाला अधिकृत मान्यता मिळाली आणि त्यानंतर देशातल्या प्रत्येक शहरातल्या मनापासून योग वर्ग घेणाऱ्या योग शिक्षिकांच्या वर्गांना सर्वांचाच, अगदी गृहिणींचाही अगदी नियमित प्रतिसाद मिळू लागला. घरातल्या थोरा मोठ्यांना नीट वाकून नमस्कार करणाऱ्या मराठी तरुणींबरोबर फक्त पाय लागू मांजी असं म्हणत जेमतेम वाकणाऱ्या पंजाबन आणि इतर नॉर्थ इंडियन तरुणी देखील, आणि एरवी फक्त मासे खाण्यावर प्रेम करणाऱ्या पण आता मासोळी सारख्या अगदी लवचिक होऊ इच्छिणाऱ्या बंगालनी सगळ्या एकत्र योग साधना करू लागल्या. नॅशनल इंटिग्रेशन योग वर्गातही घडू लागलं. पण योग शिक्षणाच्या दृष्टीने शाळकरी मुलं अजूनही मागेच होती. खरं तर ह्या मुलांवर परीक्षेचा, मार्कांचा, स्पर्धांचा, पालकांच्या अपेक्षांचा असा प्रचंड ताण आणि यांच्या वागण्या बोलण्यामुळे त्यांच्या शिक्षकांच्या मनावर प्रचंड ताण. दोघांनाही ह्या योग वर्गाची प्रचंड जरुरी असते. खरं तर NCERTने 1985 सालातच 1985 सालात शाळेत योग वर्ग कशा प्रकारे घेतले जावे ह्यावर अगदी अभ्यासपूर्ण छापलेला आहे. अशी अगदी प्रत्येक इयत्तेनुसार पण CBSEच्या शाळांनाही त्या पुस्तकाचा पत्ताच नसायचा. बऱ्याचशा शाळेतून योगाचा तास फक्त टाइम टेबलवरती दाखवण्यासाठीच, एरवी तो फ्री पिरियड किंवा इतर विषयांचा राहिलेला अभ्यास भरून काढण्याचा पिरियड असाच असायचा. आता मात्र बऱ्याच शाळातून प्रशिक्षित योग शिक्षक असतात. अशा परिस्थितीमध्ये 40 वर्षापूर्वीपासूनच
ठाण्याच्या घंटाळी मित्र मंडळ सारख्या संस्थेच्या योगाचार्य व्यवहारे गुरुजींनी मेधा संस्कार योग यासारखी शिबिरं घेऊन शाळकरी मुलांवरील उत्तम योग संस्कार केले. आणि मग आत्ताच्या काळात आला IITian सौरभ बोथरा. सर्व प्रकारच्या सोशल मीडियाचा अल्गोरिदम कोळून प्यायलेल्या सहकाऱ्यांच्या बरोबर त्यांनीही जागतिक विक्रम प्रस्थापित केले. एकेकाळी गावोगावी मोठा स्क्रीन लावून सिनेमे पाहिले जायचे. आता अशा स्क्रीनवर डॉक्टर्स मंडळींचा ग्रुप किंवा इतर प्रोफेशन्स देखील ग्रुपनी रोजची योग साधना करतात. त्यांनी आता सर्वच वयोगटांना योगाची अशी आधी आवड आणि मग सवय आणि आता तर वेडच लावलंय. त्याच्या प्रेमामध्ये सध्या देशातला प्रचंड मोठा परिवार आहे. याबद्दल त्याचं प्रचंड कौतुक आहेच. पण गेल्या 50 वर्षात हे ऊर्जा चक्र किती जणांनी फिरवून आपल्यापर्यंत आणलेलं आहे ते आठवण्याचा हा केवळ एक प्रयत्न. धन्यवाद. लेखिका आहेत मानसी कुलकर्णी आणि सादर करती आरती गुप्ते.